नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलमध्ये. आता 11वी ॲडमिशन रिलेटेड काही महत्त्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत. त्या रिलेटेड आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आपण बघूया की कशाप्रकारे नवीन अपडेट्स आलेले आहेत आणि ह्या अपडेट्स ज्यांचं ॲडमिशन बाकी आहे किंवा होणार आहे त्यांच्यासाठी दोघांसाठी आहे आणि ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यासाठी देखील अपडेट आहे. तर पुढे बघूया व्हिडिओमध्ये. तुम्ही स्टार्टिंगला Googleला आल्यावरती इथे 11वी ॲडमिशन, 11th ॲडमिशन असं टाइप केल्यानंतर तुमच्यापुढे जी पहिली वेबसाईट येते त्याच्यावर क्लिक करायचं. महत्त्वाची वेबसाईट आहे. याच्यावरूनच तुमची सगळी 11वीची प्रक्रिया चालू आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे नोटिफिकेशन आहे, हायलाइट आहे, ॲप्लिकेशन शेड्यूल आहे, सर्व प्रकारची बातमी आहे. इथे लॉगिनचं बटन आहे. हे जे लॉगिनचे बटन आहे तुम्ही इथे लॉगिन करून तुमची सर्व माहिती बघू शकता, की स्टेटस काय आहे किंवा तुमचा नंबर लागलेला आहे. आणि इथे एक महत्त्वाचं आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशन. हा जे दिसते तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन, नवीन रजिस्ट्रेशन ज्यांचं बाकी आहे, त्यांचं करायचं बाकी आहे त्यांनी करायचं आहे. तर आपण बघू शकता इथे नोटिफिकेशन आलंय 1 जुलै रोजी 1/7/2025 ला. न्यू स्टुडंट्स रजिस्ट्रेशन विल स्टार्ट फ्रॉम 2 जुलै टू 7 जुलैपर्यंत, म्हणजे 2 जुलैपासून 7 जुलैपर्यंत जे नवीन विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे किंवा ज्यांचा पार्ट 1 लॉक केलेला नाही, म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण फॉर्म लॉक नाही केलेला भाग 1 म्हणजेच भाग 1 पार्ट 1, त्यांच्यासाठी देखील पोर्टल चालू झालेलं आहे. एक आनंदाची बातमी आहे. त्यांनी लॉक करू शकतात आणि पुढील जे ॲडमिशन आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये. हेच इथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, की नवीन रजिस्ट्रेशन आहे ते 2/7 पासून, म्हणजेच 2 तारखेपासून चालू झालेलं आहे. ते 7 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर हे कॉलेजसाठी होतं आणि हे वरती विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याच्यानंतर कॅप राउंड 1 मध्ये ज्यांना अलॉटमेंट झालेली आहे, म्हणजे आता जो रिझल्ट लागलेला होता, म्हणजे जे लिस्ट लागलेली आहे कॅप राउंड 1 ची, त्यांना ज्यांना त्याच्यामध्ये कॉलेज मिळाले त्यांनी कोणत्या तारखेपर्यंत जाऊन कोणते कागदपत्र घेऊन ॲडमिशन करायची हे पण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. एक नवीन महत्त्वाची अपडेट आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ॲडमिशन शेड्यूल. ते शेड्यूलमधलं आहे, की 30 जून 2025 ते 7 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा आणि 9 जुलैला दुसऱ्या फेरीसाठी, म्हणजे कॅप राउंड 2 मध्ये ज्या जागा येतील त्यांची, म्हणजे ज्या जागा लागतील रिकाम्या राहतील त्यांची यादी प्रकाशित करण्यात येईल. या सर्व प्रकारची अपडेट होता महत्त्वाची. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण वेबसाईटमध्ये जाऊ शकता. अलॉटमेंट लिस्टवर गेलं, की अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला इथे नंबर टाकल्यानंतर मिळून जाईल. तुमचा नंबर जो काय असेल तो XYZ. त्याच्यानंतर व्हॅकन्सी राउंड 2 ची येईल. तुम्ही इथे रिजन सिलेक्ट करून, फॉर एक्झाम्पल अमरावती किंवा तुमचं डिस्ट्रिक्ट बुलढाणा, हे काय सिलेक्ट करून तुम्ही इथं कोड टाकून किंवा डायरेक्ट सर्च केलं तरी तुम्हाला इथे मिळून जाईल. पण ते सध्या लिस्ट, व्हॅकन्सी लिस्ट अजून झालेली नाही. कट ऑफ लिस्ट पण इथे येणार आहे कॅप राउंड 1 ची आणि स्टॅटिस्टिक्स हे सगळं काय माहिती आहे, की कुठे किती जणांनी भरलेला आहे फॉर्म कॅप राउंड 1 साठी, कोटा किती आहे, हे सगळ्या माहिती. आणि डाउनलोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण ऑनलाईन प्रक्रिया कशाप्रकारे राबवता येईल ही पण माहिती दिलेली आहे. ती संपूर्ण महत्त्वाची वेबसाईट आहे. याच्यावर तुम्हाला सगळे अपडेट मिळत जातील. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नम्र विनंती तुम्हाला सर्वांना. कारण की आपले जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत, म्हणजे जेवढे बघतात ना, त्यातल्यापैकी फक्त 1% लोकं सबस्क्राईब करतात. त्यासाठी सबस्क्राईब करा प्लीज. आम्हाला एक मोटिव्हेशन मिळते तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व माहिती इथे दिलेली आहे. 1/7/2024 त्याच्यानंतर 2 तारखेपासून रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं त्यांचं शेड्यूल बघू शकता, दिलेली माहिती आहे. तर तुम्ही बघू शकता, की इथं 5 जुलै ते इथं 7 जुलै झालेलं आहे. 7 जुलैपर्यंत तुम्ही ॲडमिशन करू शकता आणि 9 जुलैला तुमची जे व्हॅकन्सीज आहेत, ते जर तुम्हाला कॉलेज आवडलं नाही किंवा दुसरं कॉलेज घ्यायचं असेल, तर तुम्ही 9 जुलैला जी व्हॅकन्सी आहे त्यानुसार फॉर्म भरू शकता. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे सर्व अपडेट वगैरे तुम्हाला सांगितलेले आहे.